आता पाहूया मुंबई आणि पुण्यात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरीत उष्णतेची लाट। फेब्रुवारी महिन्यातील उच्चांकी 38°C तापमानाची नोंद। पुढील 2 दिवस तापमान वाढ कायम राहणार। एमएमआरडीएनं फ्रेंच कंपनीला दिलेला करार रद्द करण्याची नोटीस रद्द। मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस रद्द। फ्रेंच फर्मने लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप एमएमआरडीएनं फेटाळले। सुनावणीनंतर सरकारचे या प्रकरणी चौकशीचे आदेश। मालमत्ता कर भरला तरच मार्चमधील वेतन मिळणार। पिंपरी चिंचवड पालिकेची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तंबी। आयुक्त प्रदीप जांभळे यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्त आदेश। गजा मारणे टोळीच्या मालमत्तांची माहिती संकलित करण्यास गुन्हे शाखेकडून सुरुवात। नागरिकांना मारणे टोळी विरोधात तक्रार करण्यासाठी वेगळा कक्ष स्थापन। पुण्यातील पूर्व भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार। चंदननगरमधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद। कल्याणमध्ये 13 वर्ष जुना वक्रतुंड इमारतीवर महापालिकेची कारवाई। 26 कुटुंब बेघर। पुण्यात कर्नाटकाच्या बसला आणि चालकाला काळं फसलं। मराठी माणसाची माफी मागावी सरकारने, अन्यथा आंदोलन आणखी चिघळणार, आंदोलकांचा इशारा। पुण्यात पीएमपीएमएल बसच्या महिला वाहकासोबत अश्लील कृत्य। आगार व्यवस्थापकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। महिला वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न। दक्षिण मुंबईतील झाराच्या आलिशान दुकानाला टाळं। महिन्याचं भाडं आणि विक्री व्यवसायाचं गणित न जुळाल्याने दुकान बंद। कंपनीचं वार्षिक भाडं 30 कोटी इतकं होतं।